महाराष्ट्र की राजमाता और लोकमाता पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होलकर की 300वीं जयंती के अवसर पर अक्कलकोट तालुका के दूधनी गांव में सामाजिक कार्यकर्ता आजम भाई शेख जी द्वारा उनके कार्यालय में जयंती समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर दूधनी के धनगर समाज के अध्यक्ष एकनाथ मोसलगी सर के हाथों राजमाता अहिल्याबाई होलकर की प्रतिमा का पूजन और पुष्पहार अर्पण कर श्रद्धांजलि दी गई। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में जिला आरपीआई उपाध्यक्ष सैयदप्पा झलकी, मानव सेवा फाउंडेशन के अध्यक्ष दत्ता कांबले, आंदेवाड़ी के सरपंच रमेश धोड़मनी, वरिष्ठ पत्रकार निंगप्पा निम्बाल, मुस्लिम समाज के वरिष्ठ नागरिक हाजी रूफ साहब, सामाजिक कार्यकर्ता आजम भाई शेख जी, बसु गुरु भेट्टी, गणपति गोटे, रमजान नदाफ सहित कई लोग उपस्थित थे। आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा 31 मे 1725 साली आपल्या महाराष्ट्रातील चौंडी या गावी त्यांचा जन्म झाला। त्यांच्या काळामध्ये म्हणजे 1725 च्या काळामध्ये सुद्धा आपल्या हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये अस्पृश्यता, जातीभेद हा मोठ्या प्रमाणात होता। त्या काळी शिक्षणाचे तुटवडा असल्याने त्यांचे आई वडील, त्यांचे जे वडील होते ते थोडे शिक्षित असल्याने त्यांना अहिल्याबाई होळकरांना, राजमाता होळकरांना आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून थोडा त्यांना शिक्षण दिलं। त्या शिक्षणाच्या जोरावरती राजमाता होळकर यांनी आपल्या असंख्य बांधवांना, आपल्या असंख्य रणरागिणी महिलांना त्यांनी जेवढं शक्य होईल त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करून एक समाजामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांनी आपली प्रगती केली। त्यांच्या या प्रगतीबद्दल आपण सर्वांनी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या केलेल्या कार्याचा अहवाल घेऊन आपण त्यांच्याच मार्गाने पुढचं पाऊल उचलून कार्य करत राहावं, एवढंच मी त्यांच्या राजमाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगून शुभेच्छा देतो।